तर आता थेट जाऊया पुण्यामध्ये शिवसैनिकांनी आंदोलन पुकारल्याचं सध्या पाहायला मिळतंय। यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर तुम्ही आज जाऊन वैभव तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर हा सगळा गोंधळ जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत आणि आज जाण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि हे चित्र आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, कारण का त्यांना आज जायचं आहे आणि दुसरीकडे हे संपूर्ण बॅरिकेटिंग जे आहे ते या परिसरामध्ये पोलिसांनी केलेलं आहे। संपूर्ण बॅरिकेटिंग करून हा रस्ता एकीकडे अडवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शहराध्यक्ष जे आहेत गजानन थरकुडे आपल्यासोबत आहेत। तुम्ही आज जाण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला जाऊन नाही, मुळामध्ये दीनानाथ प्रशासन हे अतिशय निर्घृणपणे काम करतंय। हे कोणत्याही नागरिकाला जुमानत नाही, केवळ पैसे कमवून हा यांचा एकमेव धंदा आहे। आपण जर हे दृश्य पाहिलं तर आता घोषणाबाजीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात जी आहे ती झालेली आहे। हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। तर दुसरीकडे आपण जर आतमधलं दृश्य पाहिलं तर पूर्ण बंदोबस्त जो आहे तो हॉस्पिटलला दिलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा तर आहेच, तर दुसरीकडे हॉस्पिटलचा देखील सुरक्षा यंत्रणा जी आहे ती पाहायला मिळते आणि हे सगळे कार्यकर्ते आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो करतायत आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि या रोषाच्या माध्यमातून न्याय जो आहे तो पीडितेला मिळाला पाहिजे, त्या मातेला मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं मत जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जातंय। हे सगळे कार्यकर्ते आता आत घुसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे कार्यकर्ते आत घुसण्याचा प्रयत्न करतायत। तुम्ही आत जाण्यावरती ठाम आहात? आम्ही जाण्यावरती 100% ठाम आहोत, पण या पद्धतीने केवळ उद्धव बाळासाहेब आता सुद्धा माझ्या समोर पोलीस उभे आहेत। हे पोलीस मला बोलून पण देत नाहीयेत, ही पद्धत नाहीये। या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलीस जे आहेत ते बाजूला घेऊन जातानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण का या रुग्णालयाच्या विरोधामध्ये मोठा रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते रुग्णालयावरती आता चालून आलेले आहेत, तर पोलिसांनी देखील मोठा फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये अगदी सकाळपासून ठेवलेला आहे, कारण का आंदोलनाच्या अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ती होऊ शकतात अशा प्रकारची शक्यता जी आहे ती पूर्वीपासूनच होती। त्यामुळे हे सगळे चित्र आपण पुण्यातल्या या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोरची पाहतोय आणि या रुग्णालयासमोर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती केली गेली आणि आता आपण हे दृश्य पाहतोय की या सगळ्यांना बाजूला हटकलेलं आहे। बाजूला हटकून या सगळ्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या ठिकाणी पोलिसांनी आणलेलं हे चित्र आपण पाहतोय। शहराध्यक्ष गजानन थरकुडे बोलतात, पोलीस आणि प्रशासन मिळून मंगेशकर कुटुंबांना वाचवण्याचं काम करत आहे। केवळ मंगेशकर कुटुंबांनी तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय लताताई मंगेशकर यांनी हे हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेसाठी उघडलं, त्यांचे जीव वाचवण्यासाठी उघडलं, परंतु इथे लोकांचे जीव घेतले जातात। हे लता मंगेशकर यांचं स्वप्न नक्कीच नव्हतं, हे स्वप्न त्यांनी धुळीत मिळवलेलं आहे। आमची मागणी आहे की मंगेशकर हॉस्पिटलचे जे केळकर आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि जे जे याच्यात दोषी आहेत त्या सगळ्यांवरती ताबडतोब खटले दाखल करून यांना अटक केली पाहिजे। आणि मी त्याला मागणी, दोषी कोण कोण आहेत? डॉक्टर केळकर म्हणून आहेत, त्यांचा उल्लेख याच्यामध्ये वारंवार होतो आहे, त्यांना याच्यात अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्यांच्या हलगर्जीपणामुळे केवळ या निष्पाप महिलेचा जीव गेलेला आहे। पोलीस कारवाई करतील का? पोलीस कारवाई करतील? कोण आहे त्यांनी सांगावं। समितीत कोण कोण आहेत? या समितीमध्ये कोणाकोणाला पोलीस कारवाई करतील का? या सगळ्यावरती पोलीस कारवाई करतील असं वाटतं? पोलीस, मला वाटत नाही पोलीस कारवाई करत आहे। हा प्रशासनाला त्यांना दबाव आहे। आता मागच्या अधिवेशनामध्ये त्यांना 1 रुपये वार्षिक भाडं 1 रुपयांनी यांना मागची जमीन दिलेली आहे। तिथे यांचं काम चालू आहे। तिथे एक नाला होता, तो नाला बुजून इथं आता त्यांनी ती जागा त्यांना हे करून दिलेली आहे। पोलीस कारवाई करतील का या सगळ्यावर? पोलीस कारवाई केलीच पाहिजे, परंतु मंगेशकर हॉस्पिटलवरती कायम सत्ताधारी लोकांचा वर्दहस्त असल्यामुळे त्यांची ही मुजोरी वाढलेली आहे। एका महिलेचा जीव जातो, 2 निष्पाप मुली अनाथ होतात, आईपासून पोरक्या होतात, याची जरा सुद्धा लाज या प्रशासनाला नाही।
नाहीये का? केळकर डॉक्टर यांचं नाव सातत्याने याच्यात येत आहे. त्या केळकर डॉक्टरांना अटक होणार का? वाचवताय का वारंवार मंगेशकर हॉस्पिटलकडनं सांगितलं जातं वाचवताय का की चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा पद्धतीने मंगेशकर हॉस्पिटलचं प्रशासन उत्तर देत आहे. वेळेत दिले नसल्यामुळे सदोष म्हणूनचा गुन्हा दाखल हा झाला पाहिजे त्यांच्यावरती. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करणार आहोत. नाही भाऊ, जोपर्यंत आता आपल्याला कोण भेटेल इथे येत नाही तोपर्यंत आपण इथेच थांबायचे. मुळामध्ये प्रशासन हे पोलिसांच्या बाजूने असतं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा हा मोठा विषय असतो. पण आज आम्ही दुपारी स्वतः धर्मदाय आयुक्त कार्यालयात जाणार आहे. त्यांना आम्ही आमचं निवेदन देणार आहे, त्यांची मान्यता रद्द करा. त्याशिवाय असे अनेक प्रकार झालेले आहेत. आपण हे दृश्य पाहतोय, पुण्यातील रस्त्यांवरचं हे दृश्य आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकवटल्याचं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून मोठा रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय. हे दृश्य आपण पाहतो. कारण ज्या पद्धतीने प्रशासन दाबतंय हे चुकीचं आहे सगळे. आम्ही आता धर्मदाय आयुक्त कार्यालयाला निवेदन देणार आहोत आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत. बाळासाहेबांनी यांना खऱ्या अर्थाने तर ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेरची ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला च्या माध्यमातून समजतंय की हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या कमालीचे आक्रमक झालेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांकडून आता घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सुरू आहेत. या घडामोडींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे की हे दृश्य मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळ्या कार्यकर्त्यांकडून त्या घोषणाबाजी केली जाते. घोषणाबाजीच्या माध्यमातून सगळा रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि ज्या पद्धतीने काल त्या महिलेचा दुर्दैवी होता आणि या मृत्यूनंतर जे आहे ती ही सगळी सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर येथे पाहायला मिळतं. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पोलीस देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी बॅरिकेटिंग करून उभे राहिलेले आहेत, कारण का कोणताही अनुचित प्रकार होऊ नये किंवा कोणीही आत घुसून धुडगूस घालण्याचा प्रयत्न करू नये म्हणून पोलिसांनी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे. तर जे रुग्ण आहेत किंवा रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांचं चेकिंग करून आता आतमध्ये सोडलं जात आहे, कारण का ज्या पद्धतीने काल हा सगळा प्रकार घडला आणि या प्रकारानंतर मोठा संताप जो आहे तो व्यक्त झाला आणि त्यानंतरची ही सगळी दृश्य आहे अगदी पोलिसी छावणीचं स्वरूप जे आहे ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आले. बिग देणं काय गुन्हा आहे? बिग देणं गुन्हा आहे का? बिगरला बिग देणं गुन्हा आहे का? मला सांगा. बिगरला बिग देणं गुन्हा आहे का? तर ही दृश्य आपण सध्या पुण्यामधून पाहतोय. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आणि या संदर्भात रुग्णालयावरती मोठे आरोप देखील करण्यात आले. तर याच पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाबाहेर सध्या शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे. तर आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेल्या त्यांच्या पीएच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आणि या मृत्यू प्रकरणी आता रुग्णालयाला जबाबदार ठरवण्यात येते. रुग्णालयानं वेळेत या महिलेला दाखल करून घेतलं नाही, पैशांची मागणी केली आणि या पार्श्वभूमीवर आता शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आजच विविध संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यापूर्वी आता शिवसेनेकडून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाबाहेर हे आंदोलन करण्यात येतंय. शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर यावेळी या रुग्णालयातील केळकर जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी या शिवसैनिकांकडून करण्यात येते. त्यामुळे पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला
आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला असा आरोप आता या महिलेचे पती यांच्याकडून करण्यात आलाय। त्याचबरोबर या संदर्भात आमदार अमित गोरखे त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून यावेळी रुग्णालयाला फोन करण्यात आला होता, मात्र तरी देखील रुग्णालयाकडून निष्काळजीपणा करण्यात आला आणि असा आरोप आता या नातेवाईकांनी केला। या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात आज हा मुद्दा चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय। दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी बांधण्यात आलं होतं आणि आता त्या रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक झालेत। ज्या प्रकारे हे जे रुग्णालय आहे दीनानाथ मंगेशकर त्यांना शासनाने 1 रुपया नाममात्र दराने ही जमीन दिलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातनं नव्हे तर देशातनं नव्हे तर आंतरराष्ट्रीय देणग्या हे हॉस्पिटल बांधण्यासाठी गोळा केलेल्या आहेत। आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यावेळेस मी विरोधी पक्षनेता होते, मला माहिती आहे, मी गटनेता होते, त्यावेळेस त्यांनी 1 कोटी रुपयाची 75 लाख रुपयाची थैली या रुग्णालयात दिलेली आहे। आपण बघतो की चॅरिटेबल ट्रस्ट आहे, एवढं मोठं नाव आहे, स्वर्गीय लता दीदींनी हे गरीब लोकांसाठी हे रुग्णालय बांधलेलं होतं, परंतु इथं तसं काही होताना दिसत नाहीये। प्रचंड पैशासाठी या रुग्णांच्या जीवाशी खेळलं जातं, अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे गेले अनेक दिवस आलेल्या आहेत। त्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर सध्या मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याचं पाहायला मिळतंय। शिवसैनिक आक्रमक झालेत। विविध संघटनांकडून आज या रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाट आहे। तर या संदर्भात थेट या रुग्णालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत जोडले गेलेत। रोहन, शिवसैनिक आक्रमक झालेत, काय अधिक अपडेट? अंकिता अगदी बरोबर आहे। या सगळ्या शिवसैनिकांनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेत ज्या हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या दीनानाथ मंगेशकरचे PRO अधिकृत जनसंपर्क अधिकारी जे आहेत ते याड्रीकर या ठिकाणी आलेले होते, तर त्यांच्या अंगावरती अक्षरशः ही चिल्लर फेकलेली पाहायला मिळते। आपण हे दृश्यांमध्ये पाहतोय, ही सगळी चिल्लर जी आहे ही सगळी चिल्लर या सगळ्यांनी त्यांच्या अंगावरती टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण पाहतो हे आंदोलक कमालीचे आक्रमक झालेले आहेत। बॅरिकेटिंग तोडून काहीच्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून आत येण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि पोलिसांमध्ये त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झटापट जी आहे ती सुरू आहे। पोलीस आंदोलकांना रोखतायत, परंतु आंदोलक आत जाण्यावरती ठाम आहेत, परंतु आंदोलकांना कुठल्याही पद्धतीने आतमध्ये सोडलं जात नाहीये। बॅरिकेटिंग करून या सगळ्या आंदोलकांना अडवलं जात आहे, कारण का इतर पेशंटला इतर रुग्णांना जो आहे तो याबाबतचा त्रास होऊ नये म्हणून ही सगळी काळजी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। खरं तर गेल्या तासभरापासून हा सगळा गदारोळ जो आहे तो पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यावेळेस याड्रीकर जे PRO आहे जनसंपर्क अधिकारी आहेत या हॉस्पिटलचे ते स्वतः हे निवेदन स्वीकारायला आले, त्यावेळेस बास्केटमध्ये आणलेली चिल्लर जी आहे ती याड्रीकर यांच्या अंगावरती टाकण्यात आली आणि त्यानंतर हे सगळेजण जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपण पुन्हा एकदा ही चिल्लर दाखवूयात। ही सगळी चिल्लर जी आहे ती या रुग्णांनी जी आहे ती याड्रीकर यांच्या अंगावरती फेकलेली आहे। ही चिल्लर आपण पाहतोय, ही चिल्लर याड्रीकर यांच्या अंगावरती फेकलेली आहे। जे हॉस्पिटल प्रशासनाचे अधिकृत PRO आहेत त्यांच्या अंगावरती ही सगळी चिल्लर जी आहे ती फेकण्यात आली, कारण का ज्या पद्धतीने 20 लाख रुपयांची मागणी जी आहे ती मागणी केली गेली आणि त्या मागणीनंतर हॉस्पिटल प्रशासनाला जर पैसे जितके प्रिय असतील तर त्यांच्या अंगावरती चिल्लर फेकून आंदोलन जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांनी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ह्या सगळे कार्यकर्ते सध्याच्या घडीला अजून देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवरती आहेत। त्यांच्याकडून निवेदन जे आहे ते अजून देखील स्वीकारलं गेलेलं नाहीये। त्यांचं निवेदन नेमकं काय होतं, त्यांच्या निवेदनातून त्यांना काय म्हणायचं होतं हे देखील हॉस्पिटल प्रशासनाने जे आहे ते ऐकून घेतलं नाही असा आरोप केला गेला, परंतु ज्यावेळेस याड्रीकर या ठिकाणी आले निवेदन स्वीकारायच्या वेळेस त्यावेळेस माध्यमांनी त्यांना गराडा घातला, कारण का अधिकृत याड्रीकर यांच्याकडून कुठलेही स्पष्टीकरण याबाबतचं आलेलं नाहीये। या रुग्णालयाची नेमकी भूमिका काय आहे या सगळ्या प्रकरणाशी ती दिलेली नाहीये। केवळ काल एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की या पद्धतीने हॉस्पिटलची बदनामी जी आहे ती करू नका अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, परंतु अधिकृत भूमिका याड्रीकरांकडून देणं अपेक्षित होतं। कदाचित आज तरी ते बाहेर आल्यानंतर ते बोलतील अशा प्रकारची आशा निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच या रुग्णालयाबाहेर आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळतंय। रोहन, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।